नमस्कार, मी संजय भोगरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. रोहित पवार यांचे मनसुबे सुनेत्राताईंनी उधळले का? त्यांचे मनसुबे काय होते? हाच विश्लेषणाचा आज मुद्दा आहे. अजितदादांचा अपघात की घातपात? रोहित पवारांनी जी भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये घातपात असेल तर रोहित पवारांची भूमिका योग्य, अशा पद्धतीचं एकंदर वातावरण होतं. कारण त्यांनी जे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, काही बाजू मांडत आले, परंतु आता विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनीच निवेदन केलं त्याच्यावर. आणि अजितदादा, राष्ट्रवादी पक्षातले काही आमदार हेच रोहित पवार यांच्याकडे साशंकतेने बघू लागले की हे कशासाठी, म्हणजे ओबीसी आणि मराठावाद ह्याच्यामध्ये आणायचा, भांडणं लावायची आणि अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडायची, अशा पद्धतीचे मनसुबे हे कुणाचे? रोहित पवारांचे होते, असे आरोप राष्ट्रवादीमध्ये चालू झाले. आणि सुनेत्राताई पवार अतिशय मुरब्बी राजकारणी असल्यासारखं ते आत्ता त्यांचा कारभार चालू आहे, नक्कीच मान्य करावं लागेल. आणि ते योग्य त्या पद्धतीनं निघाले. आणि रोहित पवार हे ज्या वेळेला घातपात आहे म्हणत होते, त्यावेळेला त्यांनी पार्थ पवारांनी आणि जय पवार हे सर्वजण त्याच्या रोहित पवारांच्या पाठीशी आहेत. तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा पद्धतीचं त्यांचं वातावरण होतं. परंतु जसं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यावर सारखा आघात, त्यांच्यावरच सारखे आरोप आणि कसे वाद लावायचे, हे सगळं आता हळूहळू उघड व्हायला लागलं त्यांच्यात. आता ह्या चर्चा सगळ्या राष्ट्रवादी अजितदादा पक्षातल्या आहेत. आणि त्याच्यातनं सुनेत्राताई ज्या आता भूमिका घ्यायला लागल्या आहेत, म्हणजे अशा अपेक्षा होत्या की रोहित पवारांच्या आरोपावर चिडून जाऊन कुठंतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुनेत्राताईंनी काहीतरी कारवाई करायला हवी होती, असं कोणाचं म्हणणं, असे कोणाचे मनसुबे होते? तर ते पण रोहित पवार यांचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं होते. शरद पवार हे उघड काही बोलत नसले तरी रोहितच्या पाठीशी ते आहेत, हे आता उघड झालेलं आहे. कसं ते पुढे निघाले, दिल्लीत कशा प्रेस कॉन्फरन्स झाल्या, आता केजरीवालांनी वेळ दिला, राहुल गांधींना पण ते भेटतायत, सगळ्यांना संपर्क करतायत, जे इंडिया आघाडीमध्ये आहेत ते वरिष्ठ नेते, त्यांना ते भेटतायत, बोलतायत. याचा अर्थ पवारसाहेब पाठीशी आहे, 100% आहे. हे तर रोहित पवारांना डायरेक्ट कशी काय भेटली? ही एवढी मोठी व्यक्तिमत्व शक्यच नाही ना. हे पवारसाहेब फोन करतात आणि रोहित पवार जातात, हे आता उघड झालं. आणि हे सुनेत्राताईंना कळालं. आता त्याही आहेत, पार्थ पवार पण काय आता पूर्ण लक्ष घातलंय त्यांनी, पण दिल्लीत जात आहेत, दिल्लीत बसतायत, दिल्लीत त्यांचेही संपर्क आहेत. आणि मधल्या काळात विधानसभेमध्ये सुद्धा आमदार शेळकेंनी केलेले आरोप सगळं आता एक एक सगळं बाहेर यायला लागल्यानंतर सुनेत्राताईंनी मात्र याच्यावर अगदी कार्यक्षमतेने निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. रोहित पवारांचं जेवढ्याच तेवढं ठेवलेलं आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस एवढे कार्यक्षम झालेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी ते तपास लागलीच व्हावा. आणि तो अपघात कसा आहे, आता बऱ्यापैकी 80% तो अपघातच आहे, तो घातपात नाही, हे बऱ्यापैकी सिद्ध झाल्याच्या बातम्या आत्ता आहेत. आणि तो अहवाल एकदा प्राप्त झाला की शासनच या तपास यंत्रणा जाहीर करतील ना, पुराव्यासहित जाहीर करतील, त्यावेळेला रोहित पवार यांना गप्प बसावं लागेल. आणि हे सगळं सुनेत्राताईंना कळाल्यामुळं आता रोहित पवार यांना आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार, इकडेच लक्ष देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण ह्यांच्यात फाटाफूट होईल, ओबीसी मराठावाद लागेल आणि आमदार काही आपल्याला मिळतील वगैरे, अशी काही अवस्था आता सध्या तर दिसत नाही आहे. आणि याच्या मागं भारतीय जनता पक्षाचे मोठे डाव पण आहेत. आणि त्यांनी सुद्धा हे घातपात प्रकरण जे लावून धरले, म्हणजे अपघात का घातपात, हे मात्र एकदा उघड झाल्यानंतर या विषयावर पडदा पडेल असं दिसतंय. आणि सुनेत्राताई पवार कार्यक्षमतेनं राष्ट्रवादी अजितदादा पुढे नेणार, याच्यासाठी चंग बांधलेला दिसतोय. सगळे एकत्र आलेले दिसतात. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळेजण सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत. कारण त्यांना उपमुख्यमंत्री करायला हीच मंडळी पुढे होती. आणि मग हीच कशी तोडायची, हे जर का रोहित पवार याच्यासाठी मांडे खात असतील तर आम्ही ते खाऊन देणार नाही. हे पवार कुटुंबातलं, म्हणजे अजितदादा, सुनेत्राताई पवार,
पार्थ पवार ह्यांच्यातलं हे ठरलेलं गणित आता पुढं आल्यामुळं रोहित पवार यांची भूमिका आहे अपघात नाही, हा अपघात आहे, हा घातपात आहे ते म्हणत होते, तो घातपात नाही हे सिद्ध झाल्यानंतरची भूमिका मात्र त्यांची काय असेल, काही लावूनच धरणार शेवटपर्यंत, म्हणजे कुणीकडनं अजितदादा पक्ष फोडायचाच का, हे अशा चर्चा आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षात चालू आहेत. याच्यावरच विश्लेषण करणं म्हणजे रोहित यांचे मनसुबे उधळले सुनेत्राताईंनी हेच म्हणावं लागेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.